हरिओम. आज सोमवार, होळी, 2 मार्च 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की मनुष्याने प्रपंचात कसं वागावं. खरोखर जगात माझं हित आणि अनहित करणारा जर कोणी असेल तर तो माझा मीच. मी करता ही भावना ठेवली की फळ भोगण्याची इच्छा राहते. मनुष्याला वाटत असतं की आपल्याला दुःख होऊ नये, आजारपण येऊ नये, पण तरी सुद्धा आजारपण आणि दुःख तो टाळू शकत नाही. म्हणजे मी करता ही जी आपली भावना असते ना, ती निखालच खोटी ठरते. मालकी नसताना घराची मालकी गाजवण्याचा आपण प्रयत्न करतो, याला काय करणार. तेव्हा प्रापंचिकात आणि संतांमध्ये फरक हाच की ते करते पण रामाकडे देतात आणि प्रापंचिक ते आपल्याकडे घेतात. राम करता म्हणावे की सुख कल्याण सर्व काही आलं ना, त्याच्याकडे सर्व सोपा आणि आनंदात राहा, त्यातच खरं हित आहे. गोड खायला देऊ नका असं डॉक्टरने बजावून सांगितलं आणि तरी सुद्धा रोग्याला इच्छेप्रमाणे गोड पदार्थ त्याला खायला घातला तर आपण त्याचे अनहितच करतो की नाही. तसं विषयाच्या लालचीने विषयाला बळी पडून आपले अनहित आपणच करून घेत असतो. आजारी माणसाला 3 गोष्टी कराव्या लागतात. 1 कुपथ्य टाळणे, 2 पथ्य सांभाळणे आणि 3 औषध घेणे. तसंच भवरोग्याला सुद्धा 3 गोष्टी कराव्या लागतात. 1 दुःसंगती, अनाचार, मिथ्या भाषण, द्वेष, मत्सर वगैरे गुणांचा त्याग करणं. आणि 2 सत्संगती, सद्ग्रंथ सेवन, सद्विचार आणि सदाचार. आणि मग 3 आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे नामस्मरण करणे. हेच औषध सेवन आहे. साधन हे वयावर अवलंबून नाही. मी केव्हा जाणार नाही माहीत, तेव्हा वयाने मी मला मोठाच म्हटलं पाहिजे. आपण आपल्या जिभेला नामाचा चाळच लावून द्यावा. पहिल्यांदा विसरेल, पण सवयी नाही, आपोआप आठवेल आणि मग भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होईल. साक्षात गोडी थोडी बळजबरी केली ना, ते पाहिजेच करायला. नियम थोडा असावा, पण तो प्राणापलीकडे सांभाळावा. नियम जास्त केला तर तो चुकवता कसा येईल ना, याचा मार्ग मन शोधायला लागतं. नाम घेणं हेच भगवंताच्याकडे चालणं आहे. साधनेत पुढे आलेले लोक आपण मागे जात नाही ना, याकडे लक्ष पाहिजे. नामाबद्दलची तळमळ कमी व्हायला बाहेरच्या कितीतरी गोष्टी कारणीभूत होतात. रोजचा प्रपंच आहे, व्यवहार आहे, मागच्या आठवणी आहेत, पुढची काळजी आहे. अशात आपलं नामस्मरण हट्टाने चालू ठेवलं पाहिजे ना. नामात गोडी उत्पन्न व्हायला नामच घेतलं पाहिजे. देवाला अत्यंत प्रिय असं जर काही असेल ना, तर ते म्हणजे त्याचं नाम, आणि ते घेतल्याने तो आपलासा होईल. देव तुम्हाला खात्रीनं भेटेल. जसे पाणी गोठल्यावर बर्फ होतं, तसं नाम घेतल्यावर श्रद्धा घट्ट होत जाते. श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावंच लागेल ना. त्रिवेणीचा संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव, भक्त आणि नाम. जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असतेच. जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपसात प्रेम वाढवा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.